राज्यात महायुती सरकारमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप घेरण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातंय। ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे असे स्पष्ट संकेत दिलेत। भाजपनं यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात सक्रिय केले। नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली असून त्यांच्या माध्यमातून ठाण्यात भाजप आपली ताकद वाढवतोय। यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून शिंदे समर्थक नेत्यांनी देखील आम्हीही नवी मुंबईत जनता दरबार घेऊ अशी भूमिका घेतली। माजी खासदार संजीव नाईक यांनीही भाजप ठाण्यात स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिलाय। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी स्थानिक पातळीवर भाजपची ताकद वाढवण्याचे संकेत मिळतात। 24 फेब्रुवारी रोजी ठाण्यात मोठा जनता दरबार आयोजित केला जातो, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडवर भाजपनं मोठी खेळी सुरू केल्याचं स्पष्ट होतं।